बाजूने संघाकडून पहिला आणि वैयक्तिक षटक घेऊन वैयक्तिक बैलाने संघाचं पहिलं षटक घेऊन आले ते हेमंत सर पाहूया. कल्पेश सर नमस्कार. आणि आमचे विनंतीला मान देऊन नरूबाई कॉमेंट्रीसाठी आलेले आहेत. धन्यवाद. पुढील माईक त्यांच्याकडे. बस तू बस इथेच राहा. मी जातोय. मला कॉल येतो. मी माझा नमस्कार. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष आणि सोनेरी स्वागत आहे. मॅचला सुरुवात पहिल्याच चेंडूचा विचार केला तर आपण जर पाहिलं तर एक धाव समोरच्या बाजूने दाकड मारा तिकड मारा असं म्हणूया. हेमंत गोरले सरांना मैदानाच्या आतमध्ये कित्येक सारे पावसाळे आम्ही क्रिकेटचे पाहिले. त्यांनी आज एका मोठ्या मंचावरती खेळताना त्यांचा खेळ कसा राहील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं. पहिल्याच चेंडूवरती एका धावेची मोहर समोरच्या बाजूने जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न बॅटनी बॉलचा संपर्क नाही झालाय. डॉट बॉल. आपण पाहतो प्रिन्स 11 राजापूर आयोजित मानाची स्पर्धा म्हणूया आणि पहिलं पर्व आहे. अगदी आपण घाणीचं तलाव या ठिकाणी विरार नगरीमध्ये सर्वांचं सहर्ष आणि सोनेरी स्वागत करूया. आपण जर पाहिलं तर अगदी एका बाजूला बॅटिंग करतो कल्पेश, दुसऱ्या बाजूला प्रथमेश. पुढचा बॉल घुटना डेक तमाशा डेक लाजवाब फटका. चेंडू बघता बघता आपण जर पाहिलं तर सीमारेषा पार आलाय. षटकार. नक्कीच पहिल्याच दोन चेंडूवरती अगदी आपण जर पाहिलं तर हेमंतचा बोलबाला राहिला असं म्हणूया. दुसऱ्या बाजूने आता मात्र आक्रमण कल्पेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रथमेशची बॅट खूप काही या चेंडूवरती सांगून जाते असं आपण म्हणूया. एका बाजूला चौडेश्वरी क्रिकेट संघ शिवणी नामांकित संघ घेतोय, दुसऱ्या बाजूला खडकवली हा देखील संघ नामांकित आहे असं म्हणूया. पुढचा बॉल कमबॅक कसं करायचं हे अगदी हेमंतला सांगायची गरज नाही आहे. त्याच्या माध्यमातून मोठा भटका आला बॅटरचा आणि आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. अगदी धावफलक जर पाहिलं तर फक्त 8 या आकड्यावरती पाहायला मिळतं. आणि आपण जर पाहिलं तर अगदी रुपेशजी आंबेडकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पुण्याच्या एकदा स्क्वेअर लीग क्षेत्रामध्ये एक धाव मार्गस्थ होताना पाहतोय. विकेटच्या मागे आपण जर पाहिलं तर कोणतीही चुकी नाही आहे उज्ज्वलच्या माध्यमातून. धावफलक बिनगटबाद 9. एका बाजूला संघ स्थानेश्वर खडकवली, दुसऱ्या बाजूला अगदी आपणास पाहायला मिळतोय शिवने संघ देखील यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये चालणारा संघ आपणास पाहायला मिळतो. कट केला पॉइंट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फील्ड करतो. फेकी देखील केली जाते. थोडंसं लेझी राहिलाय असं आपण म्हणूया. आणि बघता बघता आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता झाली आहे, अंत झालाय. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलोय 11 या आकड्यावरती. किती 3 ओव्हरची मॅच आहे ना. हा मग एक इनिंग करतो. हा कुठे आहे. हॅलो हॅलो हॅलो. चालूच राहतो. पहिल्या षटकाची बघता बघता सांगता होताना पाहिलं आणि आपण जर पाहिलं तर धावफलक 11. पहिल्याच षटकामध्ये एक षटकार आपण प्रथमेशच्या बॅट मधून पाहिला. दुसऱ्या बाजूला कल्पेश मैदानाच्या आतमध्ये अजून एक आमचा मित्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. परंतु आज त्यांचा खेळ पुढील 12 चेंडूवरती कसा राहील हे देखील महत्वाचं आहे. आकाश गाडी अजून एक नवोदित सितारा मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी मोठ्या मंचावरती कशी कामगिरी करतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंच या ठिकाणी दक्ष आहेत. सकाळपासून पंचांची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून राहिली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर अगदी शून्य संघाचा विचार केला तर 2 मोठे खेळाडू म्हणजेच हेमंत गोरले असतील किंवा अनिल गोरले आणि कृष्णा आरेकर 3 अगदी 40शी पार असणारे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. त्या ठिकाणी अनिल अजूनही या वयामध्ये कुठेतरी चुकी होते. चेंडू दन कणकण करत सीमारेषा पार आलाय. आणखीन एक चौकार. नशिबाची साथ म्हणूया, थोडीशी आउटफील्ड असं म्हणूया, थोडीशी खराब म्हणूया. कल्पेशच्या बॅट मधून देखना स्ट्रोक आपण पॉइंट क्षेत्रामध्ये पाहिला. थोडासा स्क्वेअरिश आपण पाहिला. पॉइंट मध्ये फील्ड करतोय. डीप मध्ये अनिल गोरलेला पाहतोय ऑफ साईडला. पुढचा बॉल आकाश गाडी. आणखीन एक खराब चेंडू. त्याला मात्र फाईन लेगची दिशा दाखवली आहे. दिशा खराब होती आणि यावेळी चांगली दिशा दाखवताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला कल्पेशच्या बॅट म्हणून येताना पाहिले आहेत. 3 षटकांची मॅच आहे. प्रिन्स 11
राजापूर आयोजित प्रिन्स चषक 2026 एक देखणी स्पर्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळते. अगदी रुपेशजी आंबेडकर संपूर्ण त्यांची टीम असेल त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आपल्या भेटीला कधी येणार याची आस तुम्हाला सर्वांना होती. तो दिवस आज आला. आम्ही देखील एक 15 मिनिटाचा वेळ काढून या स्पर्धेसाठी आलो. आमचा देखील संघ घेतोय, त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतोय. चला थोडीशी गाई करा. ऑफिशियल पंच विनंती आहे. एका बाजूला पंच मंगेशची मिस्त्री, दुसऱ्या बाजूला अंकुश यांना पाहतोय. त्यांनी देखील कित्येक पावसाळे क्रिकेटच्या मैदानामध्ये गाजवले. आज एक महत्वाची भूमिका आपल्याला पार पाडता पाहायला मिळतात. पुढचा बॉल धावफलक जर पाहिलं तर 20. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आकाशच्या माध्यमातून कमबॅक केलं होतं. फाईनली क्षेत्रामध्ये तटीय सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झाला. एक धावफलक 21 लॉस ऑफ 0 विकेट. धावफलक थोडस कमी म्हणूया कारण का दुपारचं सत्र हवेचा वेग थोडासा मंदावलाय आणि आपण जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग तुषारच्या माध्यमातून राहिली होती. पुढचा बॉल अजून एक खेचून मारण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय. तद्वर या ठिकाणी फक्त आपणास 2 धावा पाहायला मिळतात. फेकी थोडीशी खराब या ठिकाणी पाहायला मिळेल नाही. आपण जर पाहिलं तर या देखील चेंडूवरती बघता बघता 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. धावफलक जर पाहिलं तर 23. अजूनही एकही गडी न गमावताना चांगली भागीदारी क्रिकेटमध्ये महत्वाची असते. दोन्ही खेळाडू एका बाजूला कल्पेश आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश नावाची जोडी. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धावफलक जर पाहिलं तर 23 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये हेमंत गोरले याच्या माध्यमातून 11 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर 2 चौकार अगदी प्रथमेशच्या बॅट मधून पाहिले. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ समोरच्या संघाच्या बाजूने आहे. बघता बघता चेंडू लॉंग स्टॉप मध्ये 2 धावा कंप्लीट झाल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नसेल स्वतःला थांबवलाय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी फेकी थोडीशी खराब होते. ऑफिशियल पंच आपल्या मतावरती ठाम आहेत. नो डाऊट 3 धावा आणि संपूर्ण मॅचचा विचार केला पहिल्या इनिंगचा थोडंसं क्षेत्ररक्षण लेझी राहिलं असं आम्ही शिवने संघाकडून कमी पाहिलंय. क्षेत्ररक्षण खराब होता परंतु हा क्रिकेटचा भाग आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता थोडंसा मैदान पाहिलं तर खालीवर आहे म्हणजे आउटफील्ड थोडीशी आपण म्हणूया थोडीशी खराब आहे. धावफलक वधारले आणि धावसंख्या 26. अजूनही दुसरीकडे मार्गस्थ असताना धावसंख्या 26. एका बाजूला खडकवली. काय फटका सजवला. लाजबाब धमाल कमाल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कल्पेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं प्रथमेश आलाय. षटकार कल्पेशच्या बॅट मधून षटकार आलाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये धावफलक जर पाहिलं तर 32 या आकड्यावरती तब्बल या षटकामध्ये मला वाटतं 19 धावा कुठल्यात असं आपण म्हणूया कारण का समोरच्या बाजूने चांगलं आक्रमण बॅटिंग करणाऱ्या संघाने दाखवले. चला थोडीशी घाई करा. शेवटच्या षटक कोणाच्या हातामध्ये अजून एक 40+ असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपणास पाहायला मिळतो म्हणजेच कृष्ण आरेकर. खूप सारे पावसाळे त्यांना आम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहिलेत आणि आज काहीतरी कमाल करावी वगैरे कारण का संघ दबावाखाली असं का म्हणतोय. समोरच्या बाजूने चांगली बॅटिंग होते. धावफलक जर पाहिलं तर 32. अगदी या षटकामध्ये धावसंख्या थोडीशी कमी खर्च केली तर अगदी शिवने संघासाठी चांगलं असेल. दुसऱ्या बाजूने विचार करूया. समोरच्या बाजूने बॅटिंग चांगली होती. अगदी 10-12 धावसंख्या बनवली. 40+ धावसंख्या झाली तरी सुद्धा मॅच चांगली होईल यात शंका नाही आहे. पुढचा बॉल पहिल्याच बॉलवरती गतीमध्ये बीट करताना तुम्ही चेंडूवरती किती वेग टाकला हे महत्वाचं नाही आहे. तुम्ही त्याच्यावरती अगदी गतीमध्ये बीट करताना आपण कृष्ण आरेकर यांना आपण पाहिलं. धावफलक जर पाहिलं तर 32 या आकड्यावरती आहे. दुसऱ्या माफ करा 3ऱ्या षटकाची सुरुवात आपणास पाहायला मिळते आणि या ठिकाणी कव्हरला डीप मध्ये बोलवलं जातं. पॉइंटला आतमध्ये आणलं जाईल कारण का खूप सारे अनुभव माहित आहे त्याला की बॅटरची स्ट्रेंथ काय खेळायची आणि त्याने मला वाटतं दाखवलं. क्लास देखील बॅटिंग करताना दोन्ही बॅटरच्या माध्यमातून दाखवलं. पुढचा बॉल अजून एक बॅटची टॉप एक संधी निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे. राजू कोणतीही चुकी करणार नाहीये परंतु चुकी केली आहे. चुकीला माफी नाही आहे. मी सुरुवातीला सांगितलं समोरच्या बाजूने चांगली बॅटिंग होते. दुसऱ्या बाजूला
खराब गोलंदाजी आपण नाही म्हणू शकत, परंतु क्षेत्ररक्षण क्रिकेटची जमेची बाजू आहे. तुम्ही बॅटिंग कशी केली याला महत्व नाही आहे, किंवा गोलंदाजी कशी करतो याला देखील महत्व नाही आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण कसं केलंय याला महत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये शिवने संघाकडून वारंवार अगदी अनिल असो त्याच्यानंतर राजू असो यांच्याकडून वारंवार चुका होताना पाहिल्या आहेत. म्हणून वारंवार आम्ही क्रिकेटमध्ये सांगत असो चुकीला माफी नाही आहे. आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल पहिल्याच 2 चेंडूवरती 2 धावा येताना पाहिल्यात. धावसंख्या 34, लॉस ऑफ 0 विकेट. महत्वाची गोष्ट समोरच्या संघाच्या बाजूने काय दाखवली आहे तर विकेट नाही गेला. चांगली बॅटिंग होते. कल्पेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर प्रथमेश नावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल कृष्णा आरेकर, अजून एक चांगला चेंडू. गोलंदाजी तो चांगली करतोय, परंतु समोरच्या बाजूने साथ मिळत नाहीये. आता मात्र कोणती चुकी नाही झाली आहे. एक धाव. धावसंख्या जर पाहिली तर 35. या षटकामध्ये धावांना लगाम लावण्याचे काम, एक एक धाव, एक एक मत आणि एक एक रन्स खूप महत्वाची आहे. समोरच्या बाजूने वाचवायचे, समोरच्या बाजूने आक्रमण करायचे, दुसऱ्या बाजूने अपट्रॅकर चेंडू मत करा. फुलका चेंडू त्याच्यावरती प्रहार केलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न केलेत, असफल राहिलेत असं म्हणूया. अजून एक चुकी होते. सुमार दर्जाची कामगिरी वारंवार होताना अगदी गोलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी राहिली आहे, परंतु त्याची साथ मिळू शकली नाही आहे. खराब. आणि आपण जर पाहिलं आम्ही खूप सारे क्रिकेट शिवणी संघाचं पाहिलं, असं कुठेतरी झेल सुटताना किंवा खराब कामगिरी नाही पाहिली. आज आपण लाईव्ह टेलिकास्ट करताना देखील आपले चाहते संपूर्ण अगदी पाहत आहेत आपल्याला. अगदी सर्वांच्या माहितीसाठी ज्याच्या वेळेला शिवने संघ लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा खेळत असतो त्यावेळी त्यांच्या गावामध्ये अगदी अख्खा गाव त्यांची स्पर्धा पाहत असतो. अजून एक चेंडू या ठिकाणी गॅदर नाही झाल्या. या ठिकाणी शेवटच्या क्षणाला कुठेतरी धावचीच्या स्वरूपामध्ये बॅटर आऊट होतोय. आऊट होणारा बॅटर कल्पेशच्या माध्यमातून चांगली इनिंग आपल्या संघासाठी चांगलं टार्गेट सेट केलं. न्यू बॅटर चला घाई नाही या. प्रथमेश नवाते चांगली बॅटिंग. डगावर देखील टाळ्या वाजवतात. आपला खेळाडू आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या टीमच्या नावासाठी आज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळा. वेल बॅटिंग कल्पेश. एका बाजूला NCC सावळीवाडी नाट्य संघ, दुसऱ्या बाजूला JCC बाबलेवाडी. आपण यायचं टॉससाठी. या ठिकाणी अजून एक धाव. षटक चांगलं राहिलं. धावफलक फक्त 38 झाले. धावफलक या ठिकाणी पाहायला मिळते आणि 39 धावा बनवायच्या आहेत 18 चेंडू. चला याच्यानंतर पुन्हा एकदा निलेश दादा बाणे, खरोखर त्यांचा देखील चांगला आवाज आपला व्हिडिओला आला. आम्ही देखील या स्पर्धेच्या माध्यमातून रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो NCC सावळीवाडी कॅप्टन, पहिल्यांदा भेटून जायचं. नाश्ता पहिले खेळा बाबा. एक मॅच आम्ही खेळ, आम्ही दमले असं म्हणा. उदाहरण द्या, कारण द्या. किती मॅच खेळा पहिलीचा. चला NCC आणि बाबलेवाडी टॉस ओढून घ्या. आपले टॉस करतील अमोल पोकळे, सचिन सोडे. अमोल पोकळेला कॉल द्यायचा. एकूण 39 धावांची आवश्यकता होती CCC शिवणे या संघाला आणि डिफेंड करणार आहे ते खडकवली स्थानेश्वर क्रिकेट क्लब खडकवली. पुढील समालोचन करतील माझे वंदे निलेश बाणे. धन्यवाद. त्याला टॉस करून घ्यायचा आहे. बाबलेवाडी वर्सेस साईवाडी. टॉस बॉक वरती टॉस करून घ्यायचा आहे. टॉस विनर सांगायचं इथे. सांगायचं
हा चला सन्मान चिन्ह द्यायचं. अमोल पोकले चला सामना त्वरित चालू करायचा. पुढे अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. 3.5 द्यायचे तुला स्पॉन्सरशिप पण नाही काय दिलं तू काय बोलू नको काय दिलं 3.5 दे. हॅलो शिवण्याचं कोण शिवडे संघाचा एक प्रतिनिधी इथे पाठवा. चौडेश्वर शिवडे संघाला धाव 39 धावसंख्येची गरज. 3 षटकांमध्ये 18 चेंडू 39 धावा. सलामीची जोडी मैदानात हेमंत गोरले आणि राजू गार्डी. पंचक्रोशीत नावाजलेले सर हेमंत गोरले. गोलंदाज काय बारकाचं नाव काय विनोद जरा साईडला व्हायचंय. प्रथमेश नवाते वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आले ते नवाते. मधल्या ह्याच्यातला ना गावकर आहे ना त्याचं वडील स्ट्राईकला राजू मोठं घर आहे ते सिलेंडरच्या मशीन लावल्यात ना हां सुरक्षा मशीन सुभाष नवाते लावतो हां प्रथमेश नवाते हेमंत गोरले आणि राजू. स्ट्राईकला राजू आणि नॉन स्ट्राईकला हेमंत. पाहूया प्रथमेश वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येताना राजूसाठी. राजू पाहूया आपल्या संघासाठी पहिलं षटक पहिला चेंडू पाहण्यासाठी प्रेक्षक ऑनलाईन पण बघत आहेत गावावरून. मला बोरिवली अंधेरी पनवेल. सुंदर चेंडू सुंदर नटवलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला आणि खरोखरच 2 धावा चोरण्यात यश आलेले पहिल्या चेंडूवरती. सुंदर असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती. हा चौकार होऊ शकला असता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झेलसाठी ट्राय केली होती. सुंदर असं क्षेत्ररक्षण. नाव काय नाही हां इकडचं प्रथमेश बाणे नाव मी कापली स्कोरर चेतन मिस्त्री आपली कामगिरी बजावताना. पुढील चेंडू राजू साठी पाहूया. सुंदर चेंडू 1 धाव चोरण्यात यश आलेली आहे. सुंदर अशी मापक गोलंदाजी करताना प्रथमेश. तो पण प्रथमेश आहे बाणे आणि तो बाणे 2 प्रथमेश आहेत 3 आहेत तसं खेळला आणि आता हेमंत गोरले सर हेमंत गोरले स्ट्राईक वरती. जेसीसी भाबलेवाडी यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे पुढील सामन्यासाठी. प्रथमेश याचा पुढील चेंडू हेमंत साठी. हेमंत पाहूया. सुंदर चेंडू हवेमध्ये बाहेर पाहूया. कॅच आहे तो मॅच आणि खरोखर सुंदर झेल टिपलाय तो सत्येंद्र यांनी आणि चांगली गोलंदाजी केलाय संघाची दारोमदार सर हेमंत गोरले. 0वरती बाद होऊन पेवेल मध्ये सुंदर अशी गोलंदाजी. मूर्ती लहान एक सुंदर नजराणा पेश केलाय आणि जितका चांगला झेल हा झेल आणि मॅच सुंदर झेल टिपलाय. खरोखरच मोठी विकेट सर हेमंत गोरले यांची. आक्रमक असे फलंदाज हेमंत सर तंबूच्या दिशेने परतताना. आणि आता प्रथमेश आरेकर स्वीकारनं आलेला आहे. सर्व हेमंत यांची जागा घ्यायला आलाय तो. प्रथमेश वर्सेस प्रथमेश पाहूया. 4 ब्लँक द्या ना मला त्याच्या पुढचं लावून मॅचचं नाव पहिलं षटक प्रगतीवरती असताना धाव मात्र 3 गाडी गमावला ते 1. पाहूया प्रथमेश साठी रिव्हर्स चेंडू मारण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धाव जातो. यष्टी मागे सुंदर अशी कामगिरी बजावताना यष्टी रक्षक योगेश नेमन. प्रथमेश मूर्ती लहान कीर्ती महान सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी
सुंदर तटवलेला चेंडू, दोन क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि 3 धावा चोरण्यात यश आले आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव वाचवण्यात यश आलंय. खोटं नाही सांग. पंचाने चेक करायचं आहे. ते असंच होते रे. काय मेल्या रुपया सांगितलं तर मुलगा खोटं बोलला ना. समोरच्याला पण स्क्रीनवरती थर्ड एम्पायरनी बघायचं आहे. रुपया मेल्या गाड्या बिळ्या देऊ नको. माईक चालू असतात. अरे हे का बटन नाही हा. ज्या धावा धावून निघाल्या तेवढ्या धावा असतील. अंपायर कॉल. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त 3 धावा. सामना लवकर सुरू करायचा आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थोडासा व्यत्यय आला होता. रील चेक केलेला आहे थर्ड अंपायर यांनी. 3 धावा मिळतील. शेवटचा चेंडू शिल्लक. धावा 6. पहिले षटक प्रगती वरती असताना सुंदर आणि माफक अशी गोलंदाजी प्रथमेश याच्याकडून. चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. 39 धावांचं आव्हान असेल. 13 चेंडू 31 धावा. सुंदर चेंडू निर्धाव जातोय. यष्टीच्या मागे सुंदर अशी कामगिरी बजावताना यष्टी रक्षक. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त धावसंख्या 6 आणि आता 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. प्रथमेश खरोखर सुंदर नावाला साजेल अशी गोलंदाजी संघासाठी केलेली आहे. आणि गडी टिपलाय तर कोण? सर हेमंत गोरले यांच्या स्वरूपामध्ये. 33 धावांची गरज. 33. 12 चेंडू 33 धावा. तेहतीस धावा 12 चेंडू. मनीष वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं मनीष नेमन. 33. 12 चेंडू 33 धावा. धावा कंपल्सरी चेस असतील.
मनीष मारा करणार आहेत प्रथमेसाठी वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक. प्रिन्स 11 राधापूर आयोजित प्रिन्स चषक 2024 सुंदर देखणी अशी स्पर्धा आणि लाईव्हचा सामना पाहत आहेत प्रेक्षक. 3000च्या वरती पब्लिक ऑनलाईन पाहत आहेत. खूप छान सुंदर चेंडू. धावा काही निघत नाही. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. यष्टी मागे सुंदर कामगिरी बजावताना यष्टी रक्षक सुंदर अशी गोलंदाजी. मूर्ती लहान कीर्ती महान म्हणावी लागेल. मनीष नेमान प्रथमेसाठी अनुभवी फलंदाज प्रथमेश. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय करतोय. सुंदर तोडलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने. एक धाव चोरण्यात यश आलेले आहे. पाहूया आणि इथे 2 धावा घेतल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि थोडस थ्रो व्यवस्थित आला नसल्यामुळे 2 धावा बेडल्या. 2 धावाच्या संख्येने धावसंख्या होते 8. दुसरे षटक प्रगतीवरती असताना अजूनही 4 चेंडू शिल्लक. 1-1 क्रिकेटमध्ये 1-1 धाव महत्वाची असते. निमन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. प्रथमेशसाठी पुढील चेंडू. सुंदर चेंडू पुन्हा एकदा बॅट्समन बीट होतोय. निर्धाव जातोय. यष्टी मागे सुंदर कामगिरी बजावताना यष्टी रक्षक मनीष सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू शिल्लक या षटकामधील. पाहूया पुढील चेंडू. रिव्हर्स स्विक मारलेला. पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि वन बॉन्स चेंडू जातो सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 12. गडी गमावले ते चौंडेश्वरी क्रिकेट संघ शिवणे. जिंकण्यासाठी 39 धावाचं आव्हान असताना दुसरे षटक प्रगतीवरती. मनीष याचा पुढील चेंडू. प्रथमेसाठी सुंदर तोडलेले चेंडू. बाहुया इथे झेल होते आणि खरोखर असं सुंदर झेल टिपलेला आहे आणि ते मात्र प्रथमेश बाद होतोय. दुसरा धक्का मिळतोय चौंडेश्वरी शिवणे या संघाला प्रथमेशच्या स्वरूपामध्ये. आणि प्रथमेशने कॅच पकडली आहे. प्रथमेश नवाते ज्याने मगाशी सुंदर अशी गोलंदाजी केली होती. क्षेत्ररक्षण पण चांगलं केलंय. चांगला झेल टिपलाय. त्याला माहिती आहे संघाला गरज आहे आणि खरोखरच आता हा सामना एका साइडने झुकताना दिसतोय. पाहूया राजू काय करतोय आपल्या संघासाठी. विराज ना पुढील फलंदाज विराज. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 7 चेंडू मध्ये किती पाहिजे 12 म्हणजे 27 धावांची गरज. 7 चेंडू 27 धावा. डावखोरे फलंदाज विराज. मनीष बॉलिंग वरती सज्ज. पुढील चेंडू विराजसाठी डावखोरे असलेले फलंदाज विराज. पाहूया आपल्या संघासाठी. हा सुंदर चेंडू. निर्धाव जातोय. दुसरे षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 12. गडी गमावले 2 आणि आता 6 चेंडू मध्ये 27 आहेत ना 27 धावा.
शुभम. खडकवली संघाचा उगवता सितारा शुभम. मूर्ती लहान कीर्तिमान सध्या 12वी इयत्तेमध्ये शिकतोय आणि आपल्या संघासाठी आज तिसरा वैयक्तिक पहिल्याने संघाचे तिसरे षटक घेऊन आलाय. मिळालेल्या माहितीनुसार उगवता सितारा लास्ट मॅच मध्ये सुंदर अशी कामगिरी केली होती या लिटिल चॅम्पने. पाहूया 6 चेंडू 27 धावा. राजू आक्रमक असे फलंदाज. पाहूया आता संघ अडचणीत असताना काय करतात आपल्या संघासाठी. 6 चेंडू 27 धावा. सुंदर चेंडू, सुंदर तटवलेला चेंडू आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. खणखणीत चौकार राजे यांच्या बॅट मधून. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 16. अजून 5 चेंडू 23 धावा. 5 चेंडू 23 धावा. शुभम राजूसाठी पुन्हा एकदा बॉलिंग मार्गावरती सज्ज. पंचांच्या उजव्या बाजूने राजू यांच्यासाठी. राजूंना पुढील चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया झेल होतोय का. आणि सुंदर झेल झालेला आहे. सुंदर कमबॅक केलेला आहे शुभम याने. मगाशी सांगितल्याप्रमाणे उगवता सिताराने गडी टिपलाई राजू यांच्या स्वरूपावर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय. सुंदर. मूर्ती लहान पण कीर्ती महान. सुंदर अशी गोलंदाजी करताना 23 ओव्हरने 4 चेंडू आणि 4 चेंडू 23 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करताना खडकवली संघाचा गोलंदाज शुभम. पुढील फलंदाज उज्ज्वल. 4 षटकारांची गरज. पाहूया काय होऊ शकतं. क्रिकेट आहे. षटकार मारण्याच्या नादामध्ये बीट होतोय. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल शुभम कडून. खरोखरच उगवता सितारा आहे. डोक्यावरती प्रेशर आहे परंतु गोलंदाजी मात्र न चुकता चांगल्या टप्प्यामध्ये करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू शिल्लक उज्ज्वल साठी. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. खरोखर पाहायला मिळतोय आपल्याला सुंदर गोलंदाजी. 4 चेंडूवरती खर्च केलेत फक्त 4 धावा. 1 विकेट मिळवलाय. पाहूया शुभम. आणि हा म्हटलं थोडासा दिशाहीन चेंडू वाईट. पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांनी सज्ज व्हायचं आहे. शुभम याचा पुढील चेंडू उज्ज्वल साठी. पाहूया उज्ज्वल. आणि चांगला सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते या छोट्याशा गोलंदाजाकडून. आणि इथे धाबाद होतोय. कोण आउट झाला तो. विराज भागेश. भागेश काय कहाँ के है वो. सुंदर अशी गोलंदाजी उगवता सितारा शुभम यांच्याकडून. लास्टचा चेंडू आहे ना. शेवटचा चेंडू या सत्रातील या सामन्यातील शेवटचा चेंडू. पाहूया आणि इथे मात्र हा सामना
स्थानेश्वर खडकवी या संघाने एकतर्फी म्हणावं लागेल जिंकलाय. किती धावेने जिंकला? 21 धावेने हा सामना जिंकलाय.